चला बघायचं आहे आज आपल्याला प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड. प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड. काल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे किती मेथड्स आहेत? 3 मेथड्स. प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइडचं प्रिपरेशन करायचं आहे, या आरएक्सचं आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे. त्यासाठी आपल्याजवळ किती मेथड्स आहेत? 3 मेथड्स आहेत. कोणकोणत्या? नंबर 1 अल्किन पासून बनवू शकतो आपण. म्हणजे आपल्याला सिलेबस मध्ये असलेल्याच मेथड मी स्टडी करत आहे असं बिलकुल नाही की अल्किन पासून प्रिपरेशन होत नाही, पण ती मेथड पुढे जाऊन फ्रुटफुल राहत नाही. त्यामुळे ती मेथड आपल्याला स्टडी करायला आपल्या सिलेबस मध्ये नाहीये. फक्त नाव दिलेले की अल्किन पासूनही आपण काय करू शकतो तर प्रिपरेशन करू शकतो, बरोबर आहे. पण ती मेथड आपल्याला स्टडी करायला नाहीये. सो आपल्याला सगळ्यात पहिली मेथड जी आहे स्टडी करायला आहे फ्रॉम अल्किन. आणि अल्किन पासून जर का प्रिपरेशन करायचं असेल तर मी आता डायरेक्ट हेडिंग देते. सो फ्रॉम व्हॉट? अल्किन. अल्किन पासून आपल्याला प्रिपरेशन करायची आहे. कोणाची? अल्किल हॅलाइडची. कोणाची प्रिपरेशन करायची आहे बेटा? अल्किल हॅलाइडची प्रिपरेशन करायची आहे. अल्किन म्हटलं तर ज्यामध्ये कार्बन डबल बॉन्ड काय असतो? कार्बन प्रेझेंट असतो. त्यासाठी काल तुम्हाला सांगितलं. ऍक्च्युली हा रिव्हिजन क्लास असल्यामुळे पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी मी रिपीट करत नाही. लक्षात ठेवायचं आहे की अल्किन जर का आपला काय असेल, इथे 2 केसेस आहेत आपल्या जवळ. अल्किन कसा असेल? सिमेट्रिकल अल्किन असेल. ठीक आहे, सिमेट्रिकल अल्किन असेल. सिमेट्रिकल अल्किन म्हणजे काय तर कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अराउंड मध्ये सेम काय असेल तिथे एन्व्हायरमेंट असेल. फॉर एक्झाम्पल इकडे 2 CH2 अटॅच आहे किंवा इकडे 2 काय अटॅच आहे? हायड्रोजन अटॅच आहे. ओके, या साइडला सुद्धा CH2 आहे, या साइडला सुद्धा काय आहे? CH2 आहे. म्हणजे 2 हायड्रोजन अटॅच आहे. त्या केस मध्ये हा अल्किन कसा झाला? सिमेट्रिकल अल्किन. कसा झाला? सिमेट्रिकल अल्किन. आता आपल्याला जेव्हा अल्किन पासून प्रिपरेशन करायची अल्किल हॅलाइडची तर तेव्हा त्यावेळेस काय केल्याने अल्किल हॅलाइडची प्रिपरेशन होते तर तुम्हाला करायची इथे ऍडिशन. कोणाची? HCl, HBr किंवा HI. कोणाकोणाची ऍडिशन करायची बेटा? HCl घेऊ शकता, HBr घेऊ शकता किंवा HR. हे सगळे काय आहे? हायड्रोजन हॅलाइड्स किंवा यालाच काय म्हणतात? हॅलोजन ऍसिड. फॉर एक्झाम्पल या सगळ्यांपैकी एखादा घेऊन घेते. फॉर एक्झाम्पल HCl ची ऍडिशन करायची अशी माझी इच्छा झाली तर त्यावेळेस ऍडिशन कशा पद्धतीने करायची आहे तर ऍडिशन करताना हा डबल बॉन्ड ब्रेक करायचा. डबल बॉन्ड ब्रेक केल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल की CH2 सिंगल बॉन्ड CH2 हे स्ट्रक्चर काय झालं. म्हणजे या कार्बनची एक व्हॅलेन्सी आणि या कार्बनची एक व्हॅलेन्सी अशा 2 नाही का फ्री झाल्या. ते एकाला तुम्ही H देऊन द्या आणि एकाला काय देऊन द्या? Cl. बरोबर आहे का? या पद्धतीनं तुमचा प्रॉडक्ट रेडी होऊन जाईल. आता प्रश्न असा आहे की सिमेट्रिकल अल्किन असल्यामुळे तुम्ही H याला दिला काय, Cl याला दिला काय, जो प्रॉडक्ट मिळेल तुम्हाला तो प्रॉडक्ट काय मिळेल? सेम. जसं आता मी इथे नंबरिंग जर का केली तर इथे मला प्रॉडक्ट कोणता भेटला? 1 क्लोरो इथेन. लक्षात ठेवा कोणता प्रॉडक्ट भेटला बेटा? 1 क्लोरो इथेन. तुम्ही H कोणत्याही कार्बनला द्या किंवा Cl कोणत्याही कार्बनला द्या तरीही तुमचा प्रॉडक्ट जो बनेल तो सेम प्रॉडक्ट बनेल 1 क्लोरो इथेन. बरोबर आहे का? पण तेच गोष्ट जर का तुम्ही कशासोबत घेतली? अनसिमेट्रिकल अल्किन घेतली एखादी. अनसिमेट्रिकल अल्किनचा सेन्स काय असतो? अनसिमेट्रिकल अल्किन. अनसिमेट्रिकल अल्किन पासून अल्किल हॅलाइड बनवायचं असेल तर कशा पद्धतीनं? फॉर एक्झाम्पल घेते आहे मी प्रोपीन घेते आहे CH3 CH डबल बॉन्ड CH2 घेतलाय. बघा कार्बन कार्बन डबल बॉन्ड. या कार्बनला कोण कोण अटॅच आहे? एक हायड्रोजन आणि एक CH3. या कार्बनला कोण अटॅच आहे? 2 हायड्रोजन. म्हणजे एन्व्हायरमेंट डिफरंट आहे म्हणून आपण याला काय म्हणतो? अनसिमेट्रिकल अल्किन म्हणतो. चला अनसिमेट्रिकल अल्किन मध्ये सुद्धा कशाची ऍडिशन करायची आहे? फॉर एक्झाम्पल HCl, HBr, HI या तिघांपैकी एखाद्या रिएजंटची जेव्हा आपण ऍडिशन करू त्यावेळेस ऍडिशन पुन्हा ऍडिशन तर सेम करायची आहे ना. डबल बॉन्डला काय करायचं आहे? ब्रेक करायचं आहे. डबल बॉन्डला ब्रेक केल्यानंतर स्ट्रक्चर मध्ये काय बाकी राहील? CH सिंगल बॉन्ड व्हॉट CH2. इकडे एक व्हॅलेन्सी फ्री झाली कार्बनची, इकडे एक व्हॅलेन्सी फ्री झाली. बरोबर आहे का? एकाला H देऊन देते, एकाला Cl देऊन देते. आता जरा उलट करून बघा बरं. म्हणजे काय तर CH3 CH आणि इकडे काय CH2. जर आता इथे Cl देऊन बघा आणि इथे H देऊन बघा. चेक करा की तुम्हाला जो प्रॉडक्ट भेटला तो कोणता भेटला? 1 2 आणि 3. बरोबर आहे. जर या हायड्रोजनला मी इकडे न लिहिता असंच ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये ना. हा कार्बनच्या जवळचा हायड्रोजन आहे. वाटल्यास तुम्ही याला या पद्धतीने लिहिते जमेल किंवा इथल्या हायड्रोजनला लिहिते या पद्धतीने. चेक करा इथे जो प्रॉडक्ट भेटला तो प्रॉडक्ट कोणता भेटला? 1 क्लोरो. बरोबर आहे का?
वन काय आहे क्लोरो, वन पोझिशनला क्लोरो, कार्बनची चेन सिलेक्ट केली, 3 कार्बन आहेत माहित पडलं म्हणून रूट वर्ड जो आहे तो आपला काय राहील प्रोप राहील. बरोबर आहे. कार्बन कार्बनचे सगळे कोणते बॉन्ड आहे सिंगल बॉन्ड, सो इट इज एन आणि हा काय ई. नॉमेनक्लेचर लिहिण्याची पद्धत आपला प्रिफिक्स प्लस रूट वर्ड प्लस सफिक्स हा रूल आपल्याला यूज करायचा आहे. चला इथे सुद्धा नंबरिंग करते 1 2 3 या साइडला नंबरिंग केली तरी चालते कारण कोणत्याही नंबरवर कोणत्याही साइडला नंबरिंग केली तरी 2 पोझिशनलाच काय येतोय आपला क्लोरो आणि 3 कार्बनचा काय असतो अगेन प्रोप. कार्बन कार्बनचा कोणता बॉन्ड आहे सिंगल बॉन्ड, सो इट इज एन आणि हायड्रोकार्बन आहे म्हणून म्हणजे हायड्रोजन आणि कार्बननी बनलेलं आहे हे स्ट्रक्चर, सो इट इज ई. करेक्ट. सो प्रॉडक्ट बघा चेक करा, सिमेट्रिकल अल्किन घेतलं आणि तेव्हा HCl चं ऍडिशन HCl HBr किंवा HI या तिघांपैकी कोणाचंही ऍडिशन जेव्हा तुम्ही केलं तेव्हा तुम्हाला एकच प्रॉडक्ट भेटला. बरोबर आहे. म्हणून ऍडिशन करताना काहीच प्रॉब्लेम आला नाही. पण जेव्हा अनसिमेट्रिकल अल्किन घेतला तेव्हा पाहायला भेटलं की अरे हे काय झालं की 2 प्रॉडक्ट भेटत आहे. मग आपला मेजर प्रॉडक्ट कोणता, असं कसं म्हणायचं की यार ही रिएक्शन केल्यानंतर जो मेजर भेटला तो प्रॉडक्ट कोणता असेल किंवा कोणता प्रॉडक्ट भेटायला पाहिजे ना आपल्याला. म्हणजे 80% 20% अशी जर गोष्ट केली तर सगळ्यात जास्त काय भेटायला पाहिजे म्हणजे तो आपला मेजर प्रॉडक्ट असेल. तर हे कसं ठरवायचं तर त्यासाठी दिला गेला आहे आपल्याला मार्कोनिकॉप्स रूल. कोणता रूल दिला आहे बेटा मार्कोनिकॉप्स रूल. मार्कोनिकॉप्स रूल मी इथे लिहत बसत नाही, तुमच्या नोट्समध्ये तुमच्याजवळ नोट्स आहे सध्याच्या परिस्थितीत मी लिहिलेलं सुद्धा आहे. क्लास 11th मध्ये तो मार्कोनिकॉप्स रूल तुम्हाला दिलेला आहे, 12th मध्ये बुकमध्ये कुठेही दिलेलं नाहीये. बघा चेक करा मार्कोनिकॉप्स रूल काय आहे. काय बोलतो हा बघा लक्षात ठेवा. हा काय आहे ना आपला इथे HCl HBr किंवा HI हे काय बेटा रिएजंट आहे. काय आहे बेटा रिएजंट आहे. जर का मी या HCl ची किंवा HBr ची किंवा HI ची गोष्ट केली तर जर आपण चार्ज पाहू याच्यावर काय येते Cl जो आहे क्लोरीन जो आहे तो जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे ॲज कम्पेअर टू हायड्रोजन. सो त्यावर चार्ज म्हणजे शेअर केलेली इलेक्ट्रॉन पेअर्स कोण ओढून ठेवेल Cl, म्हणून यावर चार्ज काय येतो डेल्टा निगेटिव्ह चार्ज आहे. बरोबर का. आणि हायड्रोजनवर चार्ज कोण आणता येईल डेल्टा पॉझिटिव्ह. त्याच पद्धतीने इथे Br वर चार्ज कोणता येईल डेल्टा निगेटिव्ह, दिस वन इज अ डेल्टा पॉझिटिव्ह, अगेन डेल्टा पॉझिटिव्ह, दिस वन इज अ डेल्टा निगेटिव्ह. करेक्ट. सो जर का मी तुम्हाला विचारलं की हा जो आपला रिएजंट आहे रिएजंटचा निगेटिव्ह पार्ट कोणता तर इथे काय सांगा निगेटिव्ह पार्ट कोणता आहे Cl, निगेटिव्ह पार्ट कोणता आहे Br, निगेटिव्ह पार्ट कोणता आहे I. बरोबर आहे का. मग आता काय जेव्हा आपल्याला अनसिमेट्रिकल अल्किन घेतली अनसिमेट्रिकल अल्किन मध्ये आपल्याला रिएजंट ऍड करायचा असेल. बरोबर आहे. मी पुन्हा म्हणते आहे जेव्हा अनसिमेट्रिकल हा रिएजंट सुद्धा कसा आहे आपला अनसिमेट्रिकल आहे. लक्षात ठेवा एक H आहे Cl आहे तर हा सुद्धा अनसिमेट्रिकल रिएजंट आहे. सो अनसिमेट्रिकल रिएजंट जेव्हा आपण अनसिमेट्रिकल अल्किन मध्ये ऍड करत असतो ओके when unsymmetrical reagent is added to a unsymmetrical alkene the negative part of the reagent goes to that doubly bonded carbon atom which contain less number of hydrogen atom. हा आहे आपला मार्कोनिकॉप्स रूल. दिसतोय आपल्याला. चेक करा काय आहे when an unsymmetrical reagent is added to a unsymmetrical alkene त्यावेळेस होतं काय तर निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट दिस निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गोज टू दॅट डबली बॉन्डेड कार्बन ॲटम विच कंटेन लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. आपल्याला बघायचं आहे की निगेटिव्ह पार्ट त्या कार्बन ॲटम जवळ द्यायचा आहे पण कार्बन ॲटम कोणता इकडचं चालेल का नाही ज्याच्यामध्ये 2 कार्बनची नाही का कार्बनचा डबल बॉन्ड आहे त्याच कार्बनची गोष्ट करतो आपण. या 2 कार्बनची या 2 कार्बन पैकी आपला निगेटिव्ह पार्ट कोणाला द्यायचा त्या कार्बनला ज्याच्यामध्ये काय प्रेझेंट असेल बेटा लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम त्याला अटॅच असेल. ठीक आहे शब्द आपण अटॅच असाही वापरू शकतो. सो मार्कोनिकॉप्स रूल कळला. मग आता याचा अर्थ असा की मार्कोनिकॉप्स रूल नुसार जर का मी ही ॲडिशन करायला घेतली तर त्या केसमध्ये Cl कोणाजवळ जायला पाहिजे या मधातल्या कार्बन ॲटम जवळ. बरोबर आहे. सो त्या केसमध्ये आपला मेजर प्रॉडक्ट कोणता असायला पाहिजे 2 क्लोरोप्रोपेन. सो अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉप्स रूल आपला मेजर प्रॉडक्ट कोणता राहील तर हा 2 क्लोरोप्रोपेन. बरोबर आहे का. आणि हा किती % तयार होतो 80%. आणि दुसरा जो तयार होईल है ना दुसरा जो तयार होईल मग हा मेजर आहे तर मग
ऍडिशन आपण दुसऱ्या पद्धतीने करू, मग याच्या जागी एच आणि याच्या जागी Cl आणू. सो इन दॅट केस जो काही प्रोडक्ट तयार होईल तो आपला कोणता प्रोडक्ट असेल, मायनर प्रोडक्ट असेल आणि तो किती राहील 20%. लक्षात आलंय का? जर तुम्हाला विचारलं नाही का, फक्त आपल्याजवळ अशी काहीतरी रिॲक्शन लिहिली, ॲरो दिलेला आहे आणि फक्त प्रॉडक्टसाठी एकच जागा खाली ठेवलेली आहे, त्यावेळेस तुमचं काम आहे की बघा, चेक करा की पहा ॲरोवर काही लिहिलेलं आहे का, नाही, फक्त एक अनसिमेट्रिकल अल्किन दिसतोय, HCl, HBr, HI तिघांपैकी कोणी असला तरी चालतोय. तुम्हाला ॲडिशन करायची आहे, ॲडिशन चेक करा कशा पद्धतीने ॲडिशन होत आहे, कुठे कण जात आहे. निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट जर आपल्या या कार्बन ॲटम जवळ जात असेल तर त्या केसमध्ये तुमचा हाच काय असेल, मेजर प्रॉडक्ट असेल. एकच जागा, एकच स्पेस सोडली असेल या रिएक्शनमध्ये तर तुम्हाला तोच लिहावा लागेल. हा फक्त 2 स्पेस सोडलेल्या असेल आहे आपल्याजवळ, बुकमध्ये आपल्याजवळ क्वेश्चन्स आहेत ना, टेक्स्ट बुकमध्ये आपल्या क्वेश्चन्स आहेत करायला. 2 रिकाम्या जागा सोडलेल्या आहेत, त्याच्या एकाच्या खाली मेजर लिहिले, एकाच्या खाली काय लिहिले, मायनर लिहिलेलं आहे. बरोबर आहे का? मग आपण ठरवायचं आहे की या रिॲक्शनचा मेजर प्रोडक्ट कोणता आणि मायनर प्रोडक्ट कोणता ते. बरोबर आहे? तर त्यावेळेस मेजर आणि मायनर दोन्ही प्रोडक्ट तुम्हाला लिहावे लागतील. ठीक आहे? सो या पद्धतीनं आपल्याला काय वापरायचं आहे, मार्कोनिकॉप्स रूल. आता बघायचं जरा अँटी मार्कोनिकॉप्स रूल काय असतो ते. काय बघायचं आपल्याला, अँटी मार्कोनिकॉप्स रूल काय असतो ते. चला बघायचं. पुन्हा आपण रिएजंटचं ॲडिशन करत असतो त्याही रूलमध्ये, कोणासाठी, कोणामध्ये, अनसिमेट्रिकल अल्किनमध्ये. ओके, सो रूल काय आहे, बिलकुल ऑपोजिट टू मार्कोनिकॉप्स रूल. अँटी मार्कोनिकॉप्स रूल इज ऑपोजिट टू Markovnikov rule. Anti-Markovnikov rule is also called as a peroxide effect. काय बोललं जातं बेटा याला, peroxide effect. It is also called as a खर्राश इफेक्ट. जुन्या स्लॅबचं जे पुस्तक होतं तुमचं, नवीन पुस्तक यायच्या आधी, त्यामध्ये त्याचं नाव सुद्धा दिलेलं होतं. ठीक आहे, आमच्या वेळेस सुद्धा त्याचं नाव, एक सेकंड नाव दिलेलं होतं, थर्ड नाव. ओके, खर्राश इफेक्ट करून काय दिलेलं होतं, खर्राश इफेक्ट करून. मी नोट्समध्ये टाकलेलं आहे, सो लक्षात ठेवायचं आहे. आय थिंक टाकलंय की नाही माहिती नाही, पण टाकलंय. ओके, सो लक्षात ठेवा, अँटी मार्कोनिकॉप्स रूल म्हणजेच कोणता इफेक्ट, पेरॉक्साइड इफेक्ट. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ खर्राश इफेक्ट. ओके, मग चला बघायचं, अनसिमेट्रिकल अल्किनमध्येच पुन्हा ॲडिशन करायची आहे. पण इथे ॲडिशन लक्षात ठेवा कोणाची होत असते, फक्त आणि फक्त HBrची. म्हणजे मी आतापर्यंत जे अनसिमेट्रिकल रिएजंट घेतलेले होते कोणकोणते, HCl, HBr आणि HI. बघा, मार्कोनिकॉप्स रूलमध्ये या तिघांचीही ॲडिशन पॉसिबल आहे. पण अँटी मार्कोनिकॉप्स रूलमध्ये फक्त आणि फक्त कोणाची ॲडिशन पॉसिबल आहे, HBrची. पुन्हा आपल्याला काय घ्यायचं आहे, तर आपल्याला घ्यायचं आहे अनसिमेट्रिकल अल्किन. ठीक आहे, अनसिमेट्रिकल अल्किन घेतला. ॲडिशन पुन्हा आपण कोणाची करणार आहोत, हायड्रोजन हॅलाइड. पण तो हायड्रोजन हॅलाइड कोणता असायला बाबा, HBr. माहिती आहे याचा निगेटिव्ह पार्ट कोणता आहे आणि पॉझिटिव्ह पार्ट कोणता आहे ते. पण जर का रिॲक्शन, बरोबर आहे, जर का रिॲक्शन आपल्याला वाटते की अँटी मार्कोनिकॉप्स रूलनी होत आहे, तर त्यावेळेस इथे आपल्याला प्रेझेन्स ठेवावं लागेल. कशाचा, पेरॉक्साईडचा. तुम्ही कोणताही पेरॉक्साईड यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल Na2O2, ठीक आहे, किंवा H2O2, पेरॉक्साईड्स आहेत हे सगळे. ठीक आहे, Na2O2 जसं बुकमध्ये आपलं दिलेलंच आहे की Na2O2, तर तुम्हाला ते लिहिण्यापेक्षा बेटर आहे तुम्ही ॲरोवर काय लिहायचं आहे, पेरॉक्साईड. ज्यावेळेस रिॲक्शन समजायच्या कशा की कोणत्या पद्धतीने करायच्या. अनसिमेट्रिकल अल्किन आहे का सबस्ट्रेट म्हणून, हो. ॲडिशन कोणाची होत आहे, HBrची ॲडिशन होत आहे. ॲरोवर काय लिहिलेलं आहे, पेरॉक्साईड लिहायचं आहे. कन्फर्म आहे कोणती गोष्ट की इथे कोणता रूल वापरायचा आहे, अँटी मार्कोनिकॉप्स रूल. आता मार्कोनिकॉप्स रूल काय बोलायचा, निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गोज टू दॅट डबली बॉन्डेड कार्बन ॲटम विच कंटेन लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. मार्कोनिकॉप्स रूल बोलायचं ना. मग आता अँटी मार्कोनिक बिलकुल उलटा करावं लागेल, अँटी ऑपोजिट करावं लागेल. सो त्या केसमध्ये तो काय बोलेल, अँटी मार्कोनिकॉप्स रूल, निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गोज टू दॅट डबली बॉन्डेड कार्बन ॲटम विच कंटेन मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम अटॅच. करेक्ट, त्या कार्बन ॲटमला मोर नंबर. जरा इथे मोजावर किती का हायड्रोजन अटॅच आहे या कार्बन ॲटमला, 1. या कार्बन ॲटमला किती अटॅच आहे, 2. तर याचा अर्थ Br कोणाजवळ जाईल, या CH2 जवळ.
सो ऍडिशन तर सेम टू सेम तशीच, आता तुम्ही तसंही करता, पण प्रॉब्लेम काय तुमचे जेव्हा क्वेश्चन्स पेपर मी पाहते तेव्हा तुम्ही हा डबल बॉन्ड ब्रेक करत नाही. अरे ऍडिशन करतोय ना, कार्बनची व्हॅलेन्सी फ्री व्हायला पाहिजे ना. CH3CH हा डबल बॉन्ड ब्रेक करायचा. ब्रेक केल्यानंतर याला काय द्यायचं आहे आपल्याला, तर या पद्धतीने निगेटिव्ह पार्ट द्यायचा आहे. याला काय दिला आपण, पॉझिटिव्ह पार्ट दिला, म्हणजे हायड्रोजन दिला आणि आपल्याजवळ प्रॉडक्ट भेटला. हा जो प्रॉडक्ट भेटला पा ॲरोवर परऑक्साईड लिहिलं आहे, HBr ची ऍडिशन दाखवली आहे, तर कन्फर्म आहोत. कोणता रूल वापरायचा आहे, अँटी मार्कोनिकॉप्स रूल. हा आपला अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकॉप्स रूल काय होईल, मेजर प्रॉडक्ट होईल. हा 80% प्रॉडक्ट काय होईल, फॉर्म होईल. आणि जर कोणी विचारलंस की मग याच रिएक्शन मध्ये जर मायनर प्रॉडक्ट काय फॉर्म होतो, तर बिलकुल उलटा. बिलकुल उलटा म्हणजे CH3CH इकडे Br आणि हा काय CH3, या पद्धतीने लक्षात येईल. सो अशा पद्धतीने हा आहे आपला कोणता रूल, अँटी मार्कोनिकॉप्स रूल. जरा चेक करा आपण बनवलेला अल्किल हॅलाइडच आहे की नाही ना. R स्टँड फॉर अल्किल ग्रुप आणि दिस वन इज अ हॅलोजन, सो इट इज RX. सो प्रायमरी अल्किल हॅलाइडची प्रिपरेशन झाली इथे. इथे बघितलं तर चेक करा, आपला हायड्रोजन ज्या कार्बनला अटॅच आहे तो अदर 2 कार्बन ॲटमला अटॅच, सेकंडरी कार्बन ॲटमला अटॅच आहे. सो इन दॅट केस हा सेकंडरी अल्किल हॅलाइड आपला, म्हणजे प्रिपरेशन तर अल्किल हॅलाइडचं होत आहे, मग तो प्रायमरी असू द्या नाही तर सेकंडरी असू दे किंवा पुढचा टर्शरी असू द्या. काही प्रॉब्लेम आहे यात, काही प्रॉब्लेम आहे का यात. सो लक्षात राहील का. सो ही होती आपली पहिली मेथड प्रिपरेशनची, कोणती, फ्रॉम अल्किन. कोणती होती, फ्रॉम अल्किन. सो अल्किन पासून जर का प्रिपरेशन करायची असेल अल्किल हॅलाइडची, तर बघा मी देते ते नॉलेज आहे. पुन्हा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये डायरेक्ट क्वेश्चन्स येत नाही. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये डायरेक्ट क्वेश्चन विचारला जातो का, नाही, त्याचा अप्लिकेशन पार्ट विचारला जातो. जरुरी नाही की प्रत्येक वेळेस प्रोपीनच राहील. इथे कोणताही अनसिमेट्रिकल अल्किन राहू शकतो, इथे कोणताही सिमेट्रिकल अल्किन राहू शकतो. जे देते, जे पुस्तकात आहे ते सुद्धा नॉलेज आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं. क्वेश्चन आपल्याला डायरेक्टली जशाच तसा येईल असं होणार नाही. आता यासाठी होमवर्क आहे तुमच्याजवळ. आपल्या पुस्तकात सुद्धा तो होमवर्क पार्ट लिहिलेला आहे, नोट्समध्ये सुद्धा मी होमवर्क म्हणून लिहिलेला आहे. ठीक आहे, होमवर्क म्हणून पेज नंबर 7 वर मी इथे नोट्समध्ये दिलेलं आहे. दिलंय का. हे सगळे ते प्रश्न आहेत जे तुमच्या एक्सरसाइजमध्ये आहेत. हे ते सगळे प्रश्न आहेत जे टेक्स्टबुकच्या अंदरचे आतले जे प्रश्न असतात. यूज युअर ब्रेन आहे ना, ट्राय धिस, या पद्धतीनं आजकाल आता नवीन पुस्तकात आपल्याला क्वेश्चन्स पाहायला मिळतात. ते सगळे प्रश्न मी एका जागी लिहिलेले आहेत, ते आता करून पाहिजे. मी नोट्समध्ये सुद्धा त्यांचं उत्तर लिहिलेलं नाही आहे. सो ते तुम्ही करून पाहिजे. आजचं घरी गेल्यानंतरचं काम तुमचं हेच असेल. ठीक आहे का. मार्कोनिकॉप्स रूल आणि अँटी मार्कोनिकॉप्स रूलवर जे काही क्वेश्चन आहेत ते सॉल्व्ह करता येईल का. लक्षात आलंय. काही प्रॉब्लेम आहे यामध्ये, काही प्रॉब्लेम आहे का. सो या पद्धतीनं अल्किन पासून आपण प्रिपरेशन करू शकतो. हां, आपल्याजवळ आपल्या पुस्तकात हा पोर्शन संपल्यानंतर एक रिमेंबरचा किंवा डू यू नो म्हणून एक पॅरेग्राफ दिलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला किंवा असं समजा की मी नोट म्हणून सांगते आहे, लक्षात ठेवायचं आहे. पार्ट याचाच आहे. ठीक आहे, फक्त म्हणजे बघा अल्किल हॅलाइडच बनवायचं आहे आपल्याला, पण आपल्याला तिथे बनवायचं आहे विसिनल हॅलाइड, डायहॅलाइड. ओके, आपल्याला काय बनवायचं आहे बेटा, विसिनल डायहॅलाइड. नोट्समध्ये मी रिमेंबर म्हणून लिहिलेला आहे. फॉर एक्झाम्पल माझ्याजवळ काय असेल ना, अल्किन असेल, मग तो सिमेट्रिकल असू द्या नाही तर अनसिमेट्रिकल असू द्या, तो काही इश्यू नाही आहे. जर का या अल्किनमध्ये जर का मला ॲडिशन करायची असेल कोणाची, हॅलोजनची, मग तिथे हॅलोजनची ॲडिशनसाठी तुम्ही एक तर Cl2 घेऊ शकता किंवा काय घेऊ शकता, Br2 घेऊ शकता. ठीक आहे, तर त्या केसमध्ये ॲडिशन कशा पद्धतीने होते, तर मॅडम ॲडिशन रिॲक्शन म्हटली की एक गोष्ट तर क्लिअर आहे, आम्ही पॉलिमर चॅप्टरमध्येही शिकलो. ॲडिशन करायचं म्हटलं तर हा डबल बॉन्ड काय करायचा, तोडायचा. बरोबर आहे. सो CH2 सिंगल बॉन्ड CH2 आणि कार्बनच्या एक व्हॅलेन्सी होतात फ्री. याला एक हॅलोजन देऊन दिला आणि या पद्धतीने याला सुद्धा काय देऊन दिला, एक हॅलोजन देऊन दिला. हे जे तयार झालं ते काय आहे तर विसिनल डायहॅलाइड. काय प्रिपेअर झालं बेटा, विसिनल डायहॅलाइड. बरोबर आहे का. लक्षात असू द्या, जे तयार झालं म्हणजे विसिनल कोणाला म्हणायचं, तर मॅडम कार्बन जवळजवळचे नेबरिंग कार्बन ॲटम असेल तर नेबरिंग कार्बन ॲटमवर काय असेल, हॅलोजन. 2 हॅलोजन प्रेझेंट आहे, पण कशा पद्धतीनं
अशी नाही राहू शकत का? एकाच कार्बनवर 2 हॅलोजन प्रेझेंट नाही राहू शकत का? राहू शकतात. पण त्यावेळेस त्याला आपण म्हणतो जेमिनल. त्याला काय शब्द वापरत असतो? जेमिनल डायहॅलाइड. 2 हॅलोजन आहे, सो इट इज अ डायहॅलाइड. पण विसिनल डायहॅलाइडचा अर्थ काय होतो? नेबरिंग कार्बन ॲटम जवळ जर का काय असेल, हॅलोजन्स प्रेझेंट असेल, म्हणजे एक माझ्या जवळ आणि एक माझ्या साईडच्या जवळ काय प्रेझेंट असेल, हॅलोजन प्रेझेंट असेल, तर त्या केसमध्ये त्याला काय बोललं जातं? विसिनल हा शब्द बोलला जातो. नेहमीसाठी लक्षात ठेवायचा. आपल्याला जर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायची आहे तर हे छोटे मोठे शब्द नेहमी येत जाईल, विसिनल, जेमिनल, तर त्यावेळेस आपण लक्षात ठेवले पाहिजे. ठीक आहे. सो काय असतं विसिनल आणि जेमिनल मी तुम्हाला सांगितलं. ॲडिशन ही अशा पद्धतीने होईल. कार्बन टेट्राक्लोराइड म्हणजे सॉल्व्हंट म्हणून आपण इथे यूज करू. काय यूज करू बेटा? कार्बन टेट्राक्लोराइड. लक्षात येईल का? मग अल्किन आपला सिमेट्रिकल असू द्या, अनसिमेट्रिकल असू द्या, काही एक इश्यू नाही आहे. आपला अल्किन सिमेट्रिकल असू द्या किंवा अनसिमेट्रिकल असू द्या, काही एक प्रॉब्लेम नाही आहे. कार्बन टेट्राक्लोराइड आपल्याला सॉल्व्हंट म्हणून यूज करायचं आहे आणि काय रूम टेम्परेचरवर ही रिॲक्शन होत असते. ठीक आहे. रूम टेम्परेचरवर ही काय होत असते? रिॲक्शन होत असते. सो ही एक नोट म्हणून लक्षात ठेवायचं की बघा आता काही इथे बघा अल्किल हॅलाइडच तयार झालाय, पण मॅडम डायहॅलाइड आहे. हा तयार झालेला कसा आहे? डायहॅलाइड, ज्याच्यामध्ये 2 हॅलोजन प्रेझेंट आहे. बरोबर आहे का? आपल्याला तर तसं तर अल्किल हॅलाइड आहे प्रिपेअर करायला. अल्किल हॅलाइड म्हणजे काय? तर मॅडम मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन, त्याला आपण क्लासिफाय केलं तर मोनोहॅलोजन म्हटलं तर एकच हॅलोजन असणार, त्याला अल्किल हॅलाइड म्हणतो. याला काय म्हणतो? त्याला विसिनल डायहॅलाइड बोलतो. याला काय बोलतो आपण? विसिनल डायहॅलाइड. म्हणजे हा डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे. हा काय झाला? मग डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह झाला. बरोबर आहे. तशाच पद्धतीने आपल्याला अजून काय करायचं आहे? पुन्हा आपण सिमेट्रिकल, स्पेशली अनसिमेट्रिकल काय घेते मी इथे? अल्किन घेते. आपल्याला ॲडिशन करायची. पुन्हा तुम्ही ॲडिशन करा. कोणाची? Cl2 ची करा, Br2 ची करा. इन प्रेझेन्स ऑफ, प्रेझेन्स कशाचा ठेवायचा आहे बेटा? तर हाय टेम्परेचर ठेवायचं आहे. बघा इथे रूम टेम्परेचर ठेवलं होतं, इथे काय करायचं आहे? हाय टेम्परेचर. बघा चेक करा. रिॲक्शन सेम टू सेम दिसायला दिसू शकतात. इथेही तुम्ही नाही का आपला हा अल्किन घेऊ शकता, प्रोपीन घेऊ शकता, पण इथे ही कंडिशन लक्षात ठेवायची. कार्बन टेट्राक्लोराइड ॲरोवर लिहिलंय का? रूम टेम्परेचर लिहिलंय का? तर मग तयार कोण करणार तुम्ही? विसिनल डायहॅलाइड. पण ज्या वेळेस तुम्हाला हाय टेम्परेचर असं लिहिलेलं असेल किंवा कार्बन टेट्राक्लोराइड नाही आहे, इन केस टेम्परेचरचं न लिहिता बाकीचं काही सॉल्व्हंट लिहिलेलं नाही आहे, त्या केसमध्ये प्रिपरेशन कशा पद्धतीनं केली जाते? तर तिथे ॲडिशन रिॲक्शन होत नाही. या पद्धतीनं डबल बॉन्ड ब्रेक करत नाही. हा काय करतो? तर हा जो Cl जो आहे, तर फॉर एक्झाम्पल Cl सिंगल बॉन्ड Cl लिहिते, तर हा काय करतो? इथला जो हायड्रोजन आहे त्या हायड्रोजनला रिमूव्ह करतो. इथला जर म्हणजे CH3 च्या हायड्रोजनला असं लिहू का? चालेल का? ठीक आहे. हा Cl काय करतो? इथल्या H ला घेऊन जातो, तर आणि हा Cl मग तिथे अटॅच झाला, तर मग मला सांगा प्रॉडक्ट काय तयार होईल? CH2 डबल बॉन्ड CH, इकडे काय सिंगल बॉन्ड CH2, इथं कोणाला बेटा? Cl आला आणि प्लस याचे Cl बाहेर पडला. हे जे काही तयार झालं, प्रिपेअर झालं, काय तयार झालं? आपला हायड्रोजन ज्या कार्बनला अटॅच आहे त्याचा नेक्स्ट वाला कार्बन एटम डबली बॉन्डेड आहे, तर काय बोलतो आपण याला? अलाइड बोलतो ना. सो ही जो अलाइल क्लोराइड प्रिपेअर झाला, काय प्रिपेअर झाला बेटा? अलाइल क्लोराइड किंवा अलाइल ब्रोमाइड जो आहे तो आपला प्रिपेअर होईल. सो इन केस डायरेक्टली कधी प्रश्न जरी आला की अलाइल क्लोराइड बनवायचं आहे, गरज आहे त्याची आपल्याला कोणत्या रिॲक्शनमध्ये पुढे रिॲक्शन प्रोसीड करायला, किंवा अलाइल ब्रोमाइड आपल्याला प्रिपेअर करायचं आहे, त्या केसमध्ये तुम्ही काय कराल? तर आपण एखादी अल्किन घेऊ, अनसिमेट्रिकल अल्किन घेऊ, त्यामध्ये हॅलोजनचं सिम्पली काय करू? हॅलोजन सोबत रिॲक्शन शो करू. पण इथे ॲडिशन रिॲक्शन नाही होत. ॲडिशन रिॲक्शन म्हणजे डबल बॉन्ड ब्रेक करून आपण तिथेच ॲड करतो, पण इथं तर HCl बाहेर काढला ना, नुसती ॲडिशन रिॲक्शन नाही झाली. सो इथे तुम्ही काय केलं? तर इथला हायड्रोजन रिप्लेस केला कोणासोबत? Cl सोबत, आणि प्रॉडक्ट फॉर्म केलं. ठीक आहे का? या 2 नोट ज्या आहेत त्या मी नोट्समध्ये लिहिलेल्या आहे, नोट म्हणून, रिमेंबर म्हणून लिहिलेलं आहे. त्याचा यूज आपल्याला करायचा आहे, जिथे कुठे आपल्याला यूज करायला ते आलं तेव्हा, येईल तेव्हा. ठीक आहे का? काही प्रॉब्लेम आहे यार? सो फ्रॉम अल्किन वाला पोर्शन इथे कम्प्लीट होतोय. फ्रॉम अल्किन वाला नाही का, अल्किल हॅलाइडची प्रिपरेशन फ्रॉम अल्किन हा पोर्शन इथे कम्प्लीट होतो.
चला नेक्स्ट प्रिपरेशन बघायची आपल्याला. कोणापासून करता तयार होता? अल्कोहोल पासून. बरोबर आहे. सो अल्कोहोल पासून कसं प्रिपेअर करणार चेक करू आपण आता. म्हणजे म्हणायचा अर्थ असा आहे की मॅडम आपल्याला करायचं काय आहे, तर आपल्याला अल्कोहोल घ्यायचं आहे आणि त्या अल्कोहोल पासून काय करायचं प्रत्येक वेळेस अल्किल हॅलाइडची प्रिपरेशन. म्हणजे एक गोष्ट क्लिअर आहे, जर अल्किल हॅलाइड प्रिपेअर करायचं असेल तर आपल्या जो ऑप्शन काय आहे, मॅडम स्टार्टिंग मटेरियल मी अल्किन घेऊन करू शकते, पण अल्किन घेतलं तर HCl HBr HI ची ॲडिशन करून करू शकते. ठीक आहे. दुसरं अल्कोहोल घेऊ शकते. म्हणजे मनाचा अर्थ असा आहे की आपल्याला सबस्ट्रेट म्हणून अल्कोहोल घ्यावं लागेल, अल्कोहोलची रिॲक्शन कोणासोबत तरी करावं लागेल आणि त्याच्यापासून काय बनवायचं आहे, अल्किल हॅलाइड बनवायचं आहे. म्हणजे आपल्याला हा OH ग्रुप जो आहे त्याला रिप्लेस करायचा आहे कोणासोबत, हॅलोजन सोबत. दॅट्स इट. एवढंच काम आपल्याला करायचं आहे. तर सगळ्यात पहिली रिॲक्शन, सगळ्यात पहिली मेथड, अल्कोहोल पासनं जर का आपल्याला काय करायचं असेल, अल्किल हॅलाइड प्रिपेअर करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, तर त्या अल्कोहोलची रिॲक्शन करू शकता कोणाकोणासोबत, HCl सोबत, HBr सोबत किंवा HI सोबत. मॅडम हे मग आधीच्या सारखं नाही झालं का? आधीच्या सारखंच झालं, पण ती ॲडिशन रिॲक्शन होती. बरोबर आहे. जरा समजून घ्या. अल्कोहोल घेतला, अल्कोहोलची रिॲक्शन तुम्ही एक तर HCl सोबत करा, HBr सोबत करा किंवा HI सोबत करा. त्यानंतर आपल्याला जो प्रॉडक्ट मिळेल तो कोणता मिळेल, अल्किल हॅलाइड मिळेल. म्हणजे काही करत नाही, OHच्या जागी रिस्पेक्टिव्हली आपण हॅलोजन काय करतो, रिप्लेस करतो. पण ही रिॲक्शन होताना कोणकोणत्या रिएजंटची आपल्याला गरज पडेल ते रिएजंट इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे. रिव्हिजन क्लास आहे म्हणून फार डिटेलमध्ये जात नाही, नोट्समध्ये सगळं तुम्हाला भेटेल. तुम्हाला फक्त एक रिव्हिजन द्यायची आहे. बघा, अल्कोहोलची रिॲक्शन HCl सोबत जेव्हा करू आपण कॉन्सन्ट्रेटेड HCl सोबत, त्यावेळेस आपल्याला एका रिएजंटची गरज पडणार आहे, त्याला बोलतात ल्युकस रिएजंट. काय शब्द वापरला मी, ल्युकस रिएजंट. कारण विचारलं जाते की ल्युकस रिएजंट काय असतो. ल्युकस रिएजंट म्हणजे होते कॉन्सन्ट्रेटेड HCl प्लस अनहायड्रस ZnCl2. लक्षात ठेवायचं, अनहायड्रस ZnCl2. ओके. ल्युकस रिएजंट म्हणजे काय, तर आपल्या पुस्तक असेल तुमच्याजवळ तर पुस्तकात लिहिले, नोट्स असेल तर नोट्समध्ये मी लिहिलेलं आहे आवर्जून हा पॉईंट. ल्युकस रिएजंट कारण आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झामला सुद्धा फेस करायचं आहे. स्टेट बोर्डचा क्लास असला तरी कॉम्पिटिटिव्ह एक्झामला आपल्याला काय करायचं आहे, फेस करायचं आहे. त्या दृष्टीनंच आपलं टीचिंग असणार आहे. सो ल्युकस रिएजंट जे आहे म्हणजे काय असतो, कॉन्सन्ट्रेटेड HCl प्लस व्हॉट, ZnCl2. आता मला काय करायचं आहे, HCl तर घेतला मी आणि प्रेझेन्स कोणाचा ठेवायचा आहे, अनहायड्रस. अनहायड्रस व्हॉट, ZnCl2चं काय ठेवायचं आहे, प्रेझेन्स ठेवायचं आहे. काय होईल याचा प्रेझेन्स ठेवल्यावर, तर मॅडम असं होतं की R जो आहे, R तर रिप्लेस, ॲक्च्युली इट इज अ कॅटलिस्ट. कॅटलिस्टचं काम काही रिॲक्शनमध्ये रिॲक्ट करणं नाही होत. सो काय होतं, OH ला रिप्लेस करून आपल्याला काय मिळेल, अल्किल क्लोराईड. काय मिळेल, हा अल्किल ग्रुप ना हा क्लोराईड. सो इट इज अ अल्किल क्लोराईड भेटला. प्लस सोबतीला काय मिळेल, H आणि OH मिळून काय बनवेल, वॉटर. H आणि OH मिळून काय बनवेल, वॉटर. सो H2O तिथनं काय होईल, रिमूव्ह होईल. बरोबर आहे का? सेम गोष्ट HBr सोबत कराल तुम्ही. प्रॉडक्ट आता आपल्याला माहिती आहे, फक्त रिएजंट लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे. अल्कोहोल घेतला पुन्हा, अल्कोहोलची रिॲक्शन HBr सोबत, पण मॅडम प्रॉब्लेम एक आहे, HBr अनस्टेबल असतो. HBr कसा असतो, अनस्टेबल. सो रेडीली अवेलेबल नसतो. त्यामुळे आपल्याला त्याला वेळेवर बनवावं लागतं इन सितू मेथडनी. कोणत्या मेथडनी, इन सितू मेथड. कसं बनवतात, तर त्यामध्ये तुम्हाला ॲड करावं लागतं NaBr प्लस H2SO4. जेव्हा NaBr प्लस H2SO4 करतो आपण, तर त्यावेळेस तुम्हाला इथे प्रॉडक्टमध्ये काय मिळत असतं बेटा, RBr. म्हणजे आपला OH रिप्लेस होतो विथ Br आणि प्रॉडक्ट मिळतो. आणि बाय प्रॉडक्ट काय, H2O. ज्या वेळेस HI सोबत रिॲक्शन करू, ठीक आहे, सो ज्या वेळेस HI सोबत रिॲक्शन करू त्यावेळेस प्रॉडक्टमध्ये पुन्हा काय मिळेल, डायरेक्टली सांगता येते काय मिळेल. मग आता आपल्याला इथे काय मिळेल, अल्किल आयोडाईड. काय मिळेल बेटा, अल्किल आयोडाईड. सो अल्किल आयोडाईडचं फॉर्मेशन होईल प्लस H2O. काय या रिॲक्शन एवढ्या लक्षात ठेवण्यासाठी कठीण आहेत का, सारखे असतं आहे. मॅडम जेव्हा अल्कोहोलची रिॲक्शन आम्ही कोणत्याही HX सोबत करतो, म्हणजे जनरल रिॲक्शन सांगायची झाल्यास, अल्कोहोलची रिॲक्शन जेव्हा आम्ही HX सोबत करतो ना, तेव्हा आम्हाला मिळतं काय, तर आम्हाला RH प्लस काय मिळतो, H2O. ही झाली आपली जनरल रिॲक्शन.
आपल्याला अभ्यास एवढाच करायचा आहे किंवा आपल्याला स्वतःला सांगायचं आहे की जेव्हा आपण अल्कोहोलची रिॲक्शन HF सोबत करतो म्हणजे हायड्रोजन हॅलाइड कोणकोणते असतात HCl HBr HI, त्यावेळेस कशाची प्रिपरेशन होत आहे तर अल्किल हॅलाइडची प्रिपरेशन होत आहे. बरोबर आहे का? या पद्धतीने काही जनरल रिॲक्शन तुम्ही लक्षात ठेवू शकता. एक्झाम्पल घेऊ शकता. बरं अजून यामध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट जी आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी आपल्या MCQs साठी इम्पॉर्टंट राहील ती म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल मी अल्कोहोल घेतला प्लस काय करताय HCl इन प्रेझेन्स ऑफ व्हॉट अनहायड्रस ZnCl2. ठीक आहे का? हीट करावी लागेल आणि प्रॉडक्ट तयार होईल RCl. लक्षात ठेवा जर का हा प्रायमरी अल्कोहोल असेल, कोणता अल्कोहोल म्हटलं मी? प्रायमरी अल्कोहोल असेल. प्रायमरी अल्कोहोल समजेल का आता? म्हणजे असा OH आपला OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे तो फक्त अदर वन कार्बनला अटॅच असेल तर त्या केसमध्ये या स्ट्रक्चरला काय बोलू आपण? प्रायमरी अल्कोहोल. मी जनरल स्ट्रक्चर ROH लिहिले. प्रायमरी अल्कोहोल असेल त्याची रिॲक्शन HCl सोबत केली म्हणजे ल्युकस रिएजंट सोबत जेव्हा तुम्ही रिॲक्शन कराल तर त्यावेळेस तुम्हाला नाही का हीट पण करावं लागेल. काय करावं लागेल बेटा? हीट पण करावं लागेल आणि मग आपल्याला काय मिळेल? प्रॉडक्ट मिळेल. पण तेच गोष्ट तुम्ही सेकंडरी अल्कोहोल सोबत केली तर मी फक्त लिहिते आहे सेकंडरी अल्कोहोल, कारण सेकंडरी अल्कोहोल समजते तुम्हाला, स्ट्रक्चर ड्रॉ करायची गरज नाही मला. सेकंडरी अल्कोहोल सोबत सेम रिॲक्शन जेव्हा तुम्ही करता तर तेव्हा तुम्हाला हीट करायची गरज पडत नाही. अनहायड्रस ZnCl2 म्हणजे फक्त नुसता ल्युकस रिएजंट ऍड करा, त्याला हीटिंगची तुम्हाला काही एक गरज नाही आणि तुम्हाला काय बनून जाईल? प्रॉडक्ट भेटून जाईल. काय भेटून जाईल? प्रॉडक्ट भेटून जाईल. लक्षात ठेवा. पण ज्या वेळेस तुम्ही टर्शरी अल्कोहोल घेता तर त्या टर्शरी अल्कोहोलच्या वेळेस रिॲक्शन फक्त कोणासोबत करावं लागतं? HCl सोबत, कारण HCl प्लस ZnCl2चं कॉम्बिनेशन म्हणजे ल्युकस रिएजंट. HCl प्लस ZnCl2चं कॉम्बिनेशन म्हणजे काय होते? ल्युकस रिएजंट. नुसतं HCl घेत आहे आणि याला फक्त स्टर करत आहे किंवा साधं वॉर्म करत आहे. बघा इथं हीट करायची गरज नाही पडली मला. इथं मी फक्त काय घेतला? टर्शरी अल्कोहोल घेतला आणि त्याला HCl टाकून फक्त काय केला? स्टर केला. काय केला बेटा? स्टर केला, शेक केला, तरी माझं काय भेटून जाईल? मला प्रॉडक्ट भेटून जाईल. याचा अर्थ काय? याचं कॉन्क्लुजन काय? हे इम्पॉर्टंट आहे. याचा अर्थ असा झाला की टर्शरी अल्कोहोलमध्ये आपण कॅटलिस्ट ॲड नाही केला तरी रिॲक्शन होते. म्हणजे मला जर कोणी काय दिलं नाही का, चॉईस दिली, प्रायमरी अल्कोहोल आहे तुझ्याकडे, सेकंडरी आहे, टर्शरी आहे आणि तुम्हाला बनवायचं आहे कोणतं आहे? अल्किल क्लोराईड बनवायचं आहे, तर मी चॉईस कोणती चूज करीन? मॅडम जे सोपी आहे, ज्याच्यात कमी पैसा लागतो, कॅटलिस्टची गरज पडत नाही, टर्शरी अल्कोहोल. म्हणून आपल्याला एक ऑर्डर लक्षात ठेवायचा आहे. कोणता ऑर्डर लक्षात ठेवणार? बघा चेक करा. टर्शरी अल्कोहोल जो आहे तो काय करतो? जास्त चांगली रिॲक्टिव्हिटी शो करतो ॲज कम्पेअर टू सेकंडरी अल्कोहोल, ॲज कम्पेअर टू व्हॉट? प्रायमरी अल्कोहोल. हा ऑर्डर तुम्हाला तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी सुद्धा लक्षात ठेवायचा आहे की का बरं? कारण मॅडम ZnCl2ची पण गरज नाही पडली. बघा याच्यापेक्षा नाही का कमी, हा जरा याची प्रायमरी आणि सेकंडरीची चेक करा. इथं हीट करायला लागली तेव्हा रिॲक्शन झाली, इथं विदाउट हीट रिॲक्शन होते. बरोबर आहे का? म्हणजे याचा अर्थ असा की प्रायमरीपेक्षा सेकंडरीमध्ये रिॲक्शन लवकर होते. हिटिंगची आपल्याला गरज पडते का? नाही. बरोबर आहे. सो म्हणून लक्षात ठेवा की रेडीली रिॲक्शन कोणामध्ये होत आहे? टर्शरीमध्ये होत आहे. सो जर का मला चॉईस दिली आणि चॉईसमध्ये चूज करा म्हटलं की ही जी रिॲक्शन आहे अल्किल क्लोराईडचं फॉर्मेशनची, तर ती कोणासोबत सगळ्यात चांगली होईल? तर ती कोणासोबत होईल? टर्शरी अल्कोहोल सोबत. सो हा ऑर्डर तुम्ही लक्षात ठेवा. कधी कधी हाही ऑर्डर विचारला जातो. कोणता? की हे जे रिएजंट आहे की नाही, तर हे रिएजंट कोणत्या पद्धतीचा ऑर्डर शो करतात, असाही कधी कधी प्रश्न विचारला जातो. आता तुम्हाला माहिती आहे, आठवा आपला बघा इथे बॉन्ड जो ब्रेक होणार आहे तो कोणता होणार आहे? HClचा बॉन्ड ब्रेक होणार आहे, HBrचा बॉन्ड ब्रेक होणार आहे, HIचा बॉन्ड ब्रेक होणार आहे, तेव्हाच कुठे जाऊन हे प्रॉडक्ट फॉर्म होईल. आता कोणी विचारलंय यांचा तिघांचा ऑर्डर विचारला की नाही का, आता ह्या तिघांसोबत इथं तुम्ही रिॲक्शन करताय, पण जेव्हा तुम्ही अल्कोहोलची रिॲक्शन HX सोबत करता तर कोण चांगली रिॲक्शन लवकर देईल असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर ऑफकोर्स जो पहिले तुटेल तो रिॲक्शन चांगली देईल, असंच ना? अरे हा बॉन्ड तुटेल तेव्हाच रिॲक्शन होईल की नाही? म्हणजे याचा अर्थ असा, जर मला याचा कोणी ऑर्डर विचारलाच तर मी ऑर्डर सांगेन काय? तर मॅडम HIचा बॉन्ड तर लवकर तुटेल, कारण बॉन्ड लेंथ कशी? जास्त.
जेवढी जास्त मोठी काडी तेवढी पटकन तुटते आणि छोटी काडी उशीर घेते तुटायला, बरोबर आहे का? एनर्जी जास्त लागते. हा बॉन्ड ब्रेक करायला एनर्जी जास्त लागेल, तेवढ्या वेळात हा बॉन्ड तुटून तयार होऊन जाईल. मग हा लवकर तुटेल तर आय लवकर अटॅक करेल, बरोबर आहे का, आपल्या अल्कोहोलच्या कार्बनवर, बरोबर आहे की नाही? सो म्हणून जर का कोणी तुम्हाला असा जर ऑर्डर विचारला, त्याचाही ऑर्डर तुम्ही सांगू शकता की जर ही रिॲक्शन करायची आहे तर HI चांगला ऑर्डर शो करतो ॲज कम्पेअर टू HBr ॲज कम्पेअर टू व्हॉट HCl. ठीक आहे, या पद्धतीनं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सो फ्रॉम अल्कोहोलपासून अल्किल हॅलाइड प्रिपेअर करायला घेतला आणि त्यामध्ये ही पहिली मेथड तुम्हाला समजली का? ठीक आहे, समजली आहे. अजून एक गोष्ट, जेव्हा HBr ची रिॲक्शन ॲक्च्युली पुस्तकात दिलेलं नाही आहे पण तरी सांगते आहे मी, HBr अनस्टेबल आहे म्हटलं, तयार करावं लागतो NaBr प्लस व्हॉट कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. पण प्रायमरी आणि सेकंडरीसाठी काही प्रॉब्लेम जात नाही. प्रायमरी आणि सेकंडरीसाठी तुम्ही NaBr प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वापरलं तर काहीच प्रॉब्लेम जात नाही. पण टर्शरी जर का घेतला आणि त्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 जर का तुम्ही वापरला तर एक प्रॉब्लेम जातो. कोणता? तिथे डिहायड्रोजिनेशनचा, नाही का, डिहायड्रोजिनेशनचा प्रॉब्लेम जातो. म्हणजे काय, वॉटर मॉलिक्युलचं रिमूव्हल हा प्रॉब्लेम एक जातो. आणि त्यामुळे म्हणजे काय, डिहायड्रेशनचा प्रॉब्लेम जातो. डिहायड्रेशन होत असेल तर मग आपल्याला प्रोडक्ट अल्किल हॅलाइड पाहिजे होता आणि तयार काय होत होतं, अल्किन तयार होतो. आपल्याला प्रोडक्ट काय पाहिजे, अल्किल हॅलाइड. हे सगळं काही करतोय कशासाठी, अल्किल हॅलाइडसाठी. बनतो काय, अल्किन. कधी जर का कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टर्शरीसाठी पण वापरून घेतला तर. म्हणून टर्शरीसाठी कोणता H2SO4 वापरतात, डायल्यूट. कोणता वापरतात बेटा, डायल्यूट, बरोबर आहे का? एक छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या सगळ्या नाही का पॉईंट्स जे आहेत ते मी तुम्हाला सांगते आहे. ते पॉईंट्स नोट डाऊन करून ठेवायचे. नोट्समध्ये असेल तर चांगलीच गोष्ट आहे, मी टाकले असेल तर, नाही तर आता त्या फ्लोमध्ये, शिकवण्याच्या फ्लोमध्ये ते आठवून जातात आणि त्यावेळेस तुम्हाला सांगितले की लक्षात ठेवत चालेल. ओके, सो प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड जमली का? अल्कोहोलपासनं केली आहे आणि कोणाचा यूज करून रिॲक्शन कोणासोबत केली आहे आपण, HH सोबत, म्हणजे हायड्रोजन हॅलाइड सोबत, किंवा त्यालाच हॅलोजन ॲसिड बोलतो आपण. सेकंड मेथड आपल्याला काय करायचंय, पुन्हा अल्कोहोलपासून बनवायचंय बरं का. पण यावेळेस यूज जे करायचं आहे ते काय काय यूज करणार आहोत आपण, तर फॉस्फरस ट्रायहॅलाइड आणि फॉस्फरस काय पेंटाहॅलाइडचा यूज करणार आहोत. बघा, पुन्हा अल्कोहोलपासून काय बनवणार आहोत आपण, अल्किल हॅलाइड प्रिपेअर करणार आहोत. कशा पद्धतीनं चेक करा आता. ठीक आहे, कोणापासून बनवायचा तर PX3 पासून, म्हणजे रिॲक्शन अल्कोहोलपासून बनवायचं आहे आपल्याला. कोणाची रिॲक्शन, अल्कोहोलची रिॲक्शन कोणासोबत करून, PX3. आता PX3 म्हणजे काय मॅडम, तर हा मग PCl3 असू शकतो, हा काय असू शकतो, PBr3 असू शकतो आणि हा काय असू शकतो बेटा, PI3 असू शकतो. कशा पद्धतीनं प्रिपरेशन करणार, अल्किल हॅलाइडची. ठीक आहे, अल्किल हॅलाइडची प्रिपरेशन अल्कोहोलपासून करायची आहे, पण PX3 सोबत काय करून रिॲक्शन करून. हॅलोजन ठेवलाय सिम्पली, क्लोरीन ठेवलं तर Cl3, ब्रोमिन ठेवलं तर Br3. आता लक्षात ठेवा, हे दोघं जे आहेत ते कसे आहे, पुन्हा अनस्टेबल. कसे आहे बेटा, अनस्टेबल. आणि त्यामुळे आपण डायरेक्टली त्याला यूज करत नाही, तर ते आपण वेळेवर बनवतो इन सिटू मेथडनी. आणि त्यासाठी आपल्याला रेड फॉस्फरस आणि आयोडीनची गरज पडेल इथे, आणि इथे रेड फॉस्फरस प्लस ब्रोमिनची गरज पडेल. सो क्लोरीन सोबतची रिॲक्शन तर इझिली होऊन जाते. म्हणजे काय, तर मॅडम अल्कोहोल घ्या, अल्कोहोलची रिॲक्शन PCl3 सोबत करा. फॉस्फरस ट्रायक्लोराईड, नावही बोलता आले पाहिजे. कधी कधी नाव लिहिलेले असतात, आपण नेहमी PCl3 करत जातो, नाव आपल्याला येत नाही. सो अल्कोहोलची रिॲक्शन जेव्हा PCl3 सोबत जेव्हा करू आपण, त्यावेळेस रिॲक्शन कशा पद्धतीनं केली जाते, तर काही नाही मॅडम, सेम असंच करायचं आहे. काय करायचं आहे, OH काढायचं आणि तिथं काय लावायचं आहे, Cl लावायचं आहे, दॅट्स इट. पण आता 3 Cl आहेत म्हणून आपल्याला काय करावं लागेल ना, 3 OH रिप्लेस करावं लागेल त्याच्या जागी. OH ला काढून Cl लावणार आहोत, पण 3 Cl आहेत म्हणून मग मला किती घ्यावं लागेल, अल्कोहोलचे मॉलिक्यूल सुद्धा 3 अल्कोहोलचे मॉलिक्यूल. मेकॅनिझम पुन्हा स्टडी करायला नाही आहे आपल्याला, मेकॅनिझम स्टडी करायला आहेत का, नाही. म्हणून आपल्याला हे फक्त ट्रिक वाईज तुम्हाला सांगते आहे की अच्छा 3 Cl दिसले का, तर मग मला काय घ्यावं लागेल, 3 ROH पण घ्यावं लागेल. आणि मग इथे माझे 3 अल्किल हॅलाइड सुद्धा तयार होईल. म्हणजे आपण ना रिॲक्शनमध्ये थोडं 3-3 त्याला बॅलन्स केलं.
सोबत बाय प्रॉडक्ट काय तयार होतो इथे, बाय प्रॉडक्ट कोणता तयार होतो, तर तयार होतो H3PO3. काय तयार होत असतो बेटा, H3PO3. काय नाव आहे ऍसिडचं, चेक करा. H3PO3 बाय प्रॉडक्ट तयार होत असतो. पुस्तकात बघा, नोट्स मध्ये नसेल, पुस्तकात बघा H3PO3 चं प्रिपरेशन होत असतं, बरोबर आहे का. बाय प्रॉडक्ट म्हणून सेम सगळ्यांसोबत सेम तसंच बाय प्रॉडक्ट तयार होईल. पुन्हा आता मी म्हटलं की हा अनस्टेबल आहे, हा कसा आहे बेटा, अनस्टेबल आहे. तर मग काय घ्यायचं आहे, तर मॅडम आम्हाला रेड फॉस्फरस घ्यावं लागेल. हे असं रेड फॉस्फरस लिहिलं रे यारोवर आणि या पद्धतीनं Br2 लिहिलं असेल तर समजून जायचं रिएक्शन मध्ये काय होणार आहे, काही नाही. OH काढायचं आहे आणि काय लावायचं आहे इथे, Br लावायचं आहे. प्लस बाय प्रोडक्ट कोणतं तयार करणार, H3PO3. that's it. पुन्हा सेम गोष्ट Pi3, बरोबर आहे का. काय घ्यायचं आहे, तर रेड फॉस्फरस मॅडम आणि काय करायचं आहे, I2 घ्यायचं आहे, आयोडीन घ्यायचं आहे. आणि मग काय प्रोडक्ट मिळेल, तर Ri मिळेल. that's it. OH ला काढायचं अल्कोहोलच्या, आपल्याला आयोडीन लावायचं आहे. हे गोष्ट काय, थ्राईस अल्कोहोल पण घेऊ तेव्हा काय घेऊ, थ्राईस, कारण 3 आयोडीन होते आणि 3 Br होते, बरोबर आहे का. काय नाव शोधलं मग याचं, काय नाव आहे याचं, H3PO3 चं. पी ब्लॉक एलिमेंट कॉलेजमध्ये सुरू झालंय तुमच्या, H3PO3 आला असेल, काय नाव होतं त्याचं, H3PO3 आला असेल ना. पी ब्लॉक मध्ये स्ट्रक्चर आहे आपल्याला H3PO3 चं स्टडी करायला. काय बोललं जातं, फॉस्फोरिक ऍसिड. काय बोललं जातं बेटा त्याला, फॉस्फोरिक ऍसिड, फॉस्फोरिक ऍसिड लक्षात ठेवा, ठीक आहे. या पद्धतीने सो या पद्धतीने आपण काय करू शकतो, फॉस्फरस ट्रायहॅलाइड पासून काय करू शकतो, अल्किल हॅलाइडची प्रिपरेशन करू शकतो. अजून कोण घेऊ शकतात, तर मॅडम आम्ही अल्कोहोल घेऊ शकतो आणि आम्ही रिॲक्शन कोणासोबत करू शकतो, फॉस्फरस पेंटाहॅलाइड. पण लक्षात ठेवा, जसं इथं घेतलं तसं इकडे नाही घ्यायचंय का, कारण PCl5 ते एक्झिस्ट करते मॅडम, पण अजूनपर्यंत नाही का PBr5 आणि Pi5 हे लोक काही एक्झिस्ट करत नाही आहेत अजूनपर्यंत. म्हणून रिॲक्शन कधी यांच्यासोबत करायची आहे का आपल्याला, नो. फक्त फॉस्फरस कोणता घ्यायचा आहे, पेंटाहॅलाइड. कोणता घ्यायचा आहे, फॉस्फरस पेंटाहॅलाइड. कोणता घ्यायचा आहे, फॉस्फरस पेंटाक्लोराइड घ्यायचा आहे ना. पेंटाहॅलाइड मध्ये कोणता घ्यायचा आहे आपल्याला, पेंटाक्लोराइड घ्यायचा आहे. कारण पेंटाब्रोमाइड किंवा फॉस्फरस पेंटाआयोडाइड हा अजूनपर्यंत एक्झिस्टच करत नाही, सो रिॲक्शन करायची गरज नाही. पुन्हा नाही का रिॲक्शन आपली सिम्पली अल्कोहोलचा OH काढा आणि त्याच्या जागी काय लावा, Cl लावा. पण हे वरचं केलं तसं करायचं नाही का, 5 Cl आहे म्हणून तिकडे 5 लावणार, म्हणून लक्षात ठेवायचं आहे. तर बाय प्रोडक्ट आहे तसा एक आहे POCl3. काय काय बाय प्रोडक्ट आहे बेटा, POCl3. सो 3 आणि 4 तर गेले आणि प्लस सोबत काय HCl, टोटल झाले 5. एक O आहे, एक फॉस्फरस आहे, बरोबर आहे. बाकीची रिॲक्शन कशी आहे आपली, बॅलन्स आहे. रिॲक्शन कशी आहे मग, बॅलन्स. सो ज्या वेळेला तुम्हाला फॉस्फरस बघा, याच रिॲक्शन याच्या पुढचं चॅप्टर अल्कोहोल नावाचा सेम रिॲक्शन स्टडी करायचे आहे. म्हणजे या रिॲक्शन आपला पिच्छा सोडणार नाहीये है ना. पुढच्या अल्कोहोल नावाच्या चॅप्टर मध्ये सुद्धा हाच पोर्शन असणार आहे. सेम टू सेम रिॲक्शन, काहीही डिफरंट रिॲक्शन नाही. इव्हन त्यांनी पुस्तकात दिलेल्या सुद्धा नाहीये. त्यांनी म्हटलं की जा पेज नंबर मागच्या पेज नंबरवर जा आणि पाहून या. ओके, फक्त तिथे काय आहे तर तो पोर्शन रिॲक्शन ऑफ अल्कोहोल मध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे अल्कोहोल घेतला, अल्कोहोलची रिॲक्शन एक कोणासोबत केली, PCl5 सोबत केली तर काय प्रोडक्ट फॉर्म होते हे आपल्याला बघायचं आहे रिॲक्शन पार्ट मध्ये. हे आता आपण अल्किल हॅलाइडच्या प्रिपरेशन पार्ट मध्ये बघतोय, बस एवढाच फरक आहे, ठीक आहे का. सो तिथे सुद्धा रिॲक्शन देऊन ठेवलेलं नाही आहे पुस्तकात, याच पेज नंबरवर येऊन तुम्हाला पाहायला सांगितलेलं. लक्षात राहील का, काही प्रॉब्लेम आहे यात. सो ही आपली काय झाली सेकंड मेथड प्रिपरेशनची. अजून एक बाकी राहिलाय, अल्कोहोल पासूनच प्रिपरेशन करायचं असेल तर घेऊन घेऊ. अल्कोहोल घ्यायचं आहे आणि अल्कोहोलची रिॲक्शन कोणासोबत करायची आहे, थायोनिल क्लोराइड म्हणतात त्याला. काय बोलतात बेटा, थायोनिल क्लोराइड, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ सल्फोनिल क्लोराइड. यालाच काय बोलले जाते, सल्फोनिल क्लोराइड बोलले जाते, लक्षात असू द्या. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ थायोनिल क्लोराइड और सल्फोनिल क्लोराइड. काय केलं जातं तर ही बघा, ही बेस्ट मेथड आहे प्रिपरेशन ऑफ अल्किल क्लोराइडची. तुम्हाला विचारलं सुद्धा जातं 1 मार्क्ससाठी की
Thionyl chloride method is the best method for the preparation of what? Alkyl chloride. काय OH काढायचा आहे आणि काय प्रिपेअर होऊन जाईल? अल्किल क्लोराइडचं प्रिपरेशन होईल. लक्षात ठेवा. अल्किल ब्रोमाइड किंवा अल्किल आयोडाइडचं होतंय का? नाही. इथे पण अल्किल फक्त कोणता बनतोय? क्लोराइड. इथे कोणता आहे? अल्किल क्लोराइड बनतोय, अल्किल कोणता बनतोय? ब्रोमाइड बनतोय, अल्किल आयोडाइड बनतोय. सो लक्षात ठेवायचं की अल्किल ब्रोमाइडच बनवा म्हटलं तर आपल्याला जो किती ऑप्शन्स आहेत, आपल्याला अल्किल क्लोराइड बनवा म्हटलं तर आपले जो किती सारे ऑप्शन्स आहेत ते आपल्याला माहिती असायला हवे. ऑप्शन्स माहिती असायला पाहिजे. सो इथे सोबतीला प्रोडक्ट कोणता, बाय प्रोडक्ट कोणता बनतो? SO2 प्लस व्हॉट? HCl. हे दोघंही काय असतात? गॅसियस स्टेटमध्ये असतात. सो रिॲक्शन मिक्सचरमध्ये जो बाय प्रोडक्ट बनतोय तो बाय प्रोडक्ट कोणत्या स्टेटमध्ये आहे बेटा? गॅसियस स्टेटमध्ये. मग उरलं काय? तर उरलं आपलं अल्किल क्लोराइड. म्हणजे काय, तर सेपरेशनची गरज पडली नाही आपल्याला या प्रोडक्ट. सो थायोनिल क्लोराइड मेथड इज द बेस्ट मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ व्हॉट? अल्किल क्लोराइड. अल्किल क्लोराइडची प्रिपरेशन करायची असेल तर बेस्ट मेथड असते. ठीक आहे, लक्षात राहील का? काही प्रॉब्लेम आहे इथपर्यंत? आय थिंक टाइम झालेला आहे तुमचा, नाही? वेळ झालाय का की हॅलोजन एक्सचेंज मेथड होऊन जाईल? ठीक आहे, उद्या आपण हॅलोजन एक्सचेंज मेथड आणि फिजिकल प्रॉपर्टीज बघणार आहोत.